नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मुंबईतील कांदिवली येथील ठाकूर कॉलेजमध्ये रिक्षा चालकांसाठी मराठी अनिवार्य करण्याच्या सरकारी नियमावरून मोठा वाद निर्माण झाला। एका मराठी विद्यार्थिनीने या नियमाचे समर्थन करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली असता एका अमराठी विद्यार्थ्याने तिला अश्लील भाषेत शिवीगाळ केली। या वादात राज ठाकरे यांच्याबद्दलही आक्षेपार्ह विधान करण्यात आल्याने प्रकरण तापले। याची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य सचिव सोनाली पाटील, अभिलाष गुरव आणि विनोद घाडीगावकर यांनी कॉलेजमध्ये धाव घेतली। मनसे पदाधिकाऱ्यांनी संबंधित विद्यार्थ्याला जाब विचारत माफी मागण्यास भाग पाडले। मराठी विद्यार्थ्यांचा छळ खपून घेतला जाणार नाही असा सज्जड दमही यावेळी देण्यात आला। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विजय गायकर, कांदिवली, मुंबई। तुम्हारे यूपी पे लड़कियां सेफ है क्या? आणि तुम्ही पण साईड हिरोईन लोक जास्त मध्ये मध्ये करू नका, कळलं ना? हा, धमक्या बिमक्या दिल्या ना, तुम्हाला मी धमकी देईन ना, तू चटीत मुताल इथे, समजलं का? धमकी बिमकी द्यायचं काम नाही येते। तुम्ही लोक स्टुडंट आहात, स्टुडंट सरकार हवा। आम्हाला हे विषय वाढवायचं नाहीये, म्हणून तुम्ही आता शांततेने घेते। तुम्हाला बोलले असलं तुमच्या घरच्यांना बोलवा येते, तुमच्या घरचे तुम्हाला हे मराठी मुद्द्यावर भांडायला बोलवतात का? इकडे पाठवतात आहे? हा, तुमचं वय काय आणि तुमची भाषा काय? पळतायत ना तुमचे रिक्षावाले, युपीवाले, पळा मग तुम्ही पण जावा युपीला। कशाला इकडे करताय काय? जाऊन तुमचे युपीवाले रिक्षावाले परत मुंबईत येत आहे, तिथे रोजगार नाहीये। आता येऊन मराठी शिकतात आहे, हे जरा बघा। इंस्टाग्रामात तिच्या रीलवर तुला बोलण्याचा अधिकार नव्हता, तिने पर्सनल रील टाकली होती। तिची स्टोरी होती की नाही? तिने तुला स्टोरी पाठवली का? तुला तिने रील पाठवली नाही ना, मग तुला तिच्यावर कमेंट करायची गरजच नव्हती। ही मुलगी आणि ती चॅटिंग मध्ये काहीतरी करून बोलणं झालेलं आहे, तर मराठी मुद्दाची घेतलेल्या आहे, रस्त्यावर चमचे वगैरे बोलते ही, एवढीच। आता एका कानपडात तोडायचं का काय करायचं तुम्ही सांगा। मला तो लेटर द्यायचा आहे, पत्र द्यायचं काही नको। तुमच्या कॉलेजमध्ये जर एखादी मुलगी आणि राज साहेबांबद्दल असं बोलते, आता तिचं वय जास्त नाही, म्हणजे मी एक कानाखाली गेलं ती उठणार नाही, बरोबर आहे? म्हणून तिला तरी मारू पण शकत नाही, कारण की लहान आहे ती। हे कळलं पाहिजे। इकडे महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्रात कॉलेज आहे, इथे मराठीचा अपमान करायचा नाही तर पटकवून घेऊन पळवू नाही। तुम्हाला जमत असेल जावं तुमचा युपी बिहारला, इकडे यायचं नाही महाराष्ट्रामध्ये। मी कुठल्या मुलीला एका मुलीबरोबर तिचा वाद करायला, दुसरी तिला सपोर्ट करते, तिसरी सपोर्ट करते, मग तिसरी सपोर्ट करणं तर आम्हाला इकडे यावं लागतं। आणि जर हिला कोणी दाबण्याचा प्रयत्न केला, ती का कंप्लेंट केली, का मनसेवाल्याकडे म्हणते, मग आम्ही नाही आणि तुम्ही आहे, मग हे लक्षात ठेवायचं। तुला काय म्हणायचं आता? मराठीत बोल तू आता, तुला मराठीचा त्रास आहे ना, मराठीत बोल। हा, मग व्यवस्थित बोल। जेवढं येतं तेवढं तू मराठीतच बोलायचं आता। लेला बोलतेस ना राजसाहेबांबद्दल, मराठीतच बोलायचं आता। मराठीत बोल सांगितलं मी तुला। जेवढं तुला तुमचं खूप आणि ऍक्टिंग करू नकोस, समजलं ना? तोंड सरळ ठेवायचं, नीट बोलायचं, मराठीतच बोलायचं तू। आता तिच्याशी तिची माफी मागायची, नंतर तुमचं कॉलेजमध्ये जे होईल ते होईल। आता तिची तू माफी मागायची, नाही तर तुमच्या पॅरेंट्सला इथे बोलवा, मी बसायला तयार आहे 4 तास, मला काही प्रॉब्लेम नाहीये। तुम्हारे यूपी पे लड़कियां सेफ है क्या? यहाँ पे 4 बजे भी तुम लोग अकेले घूम सकते हो। हाँ, है ये लड़की सेफ है तो महाराष्ट्र का इसके लिए हम लोग का अभिमान है, समझे क्या?